आपल्यासोबत मंत्री उदय सामंत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आहेत, राहुल गांधी आणि केजरीवाल यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मात्र त्यापूर्वी खासदारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खासदारांना सांगितलेलं आहे आपल्या की पूर्व परवानगीनं शिंदेंच्या इथे जर का स्नेहभोजनाला जात असाल खासदारांच्या किंवा मंत्र्यांच्या तर परवानगी घेऊन जा। कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे? नाही, याकडे बघताना मला असं वाटतं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून काही गोष्टीकडे बघितलं पाहिजे। महाराष्ट्रातनं बाहेर गेल्यानंतर आपण तसंच राजकारण करायचं काय ह्याचा देखील विचार केला पाहिजे। आता UBTमध्ये देखील माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्या घरी जर मी जेवायला गेलो किंवा ते माझ्या घरी जेवायला आले तर त्यांना देखील बंधन घालणं मला असं वाटतं की या राजकीय लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं आहे। आज ठीक आहे की शिंदे साहेबांकडे जेवायला जायचं नाही, परवानगी घ्यावी इथपर्यंत ठीक आहे, उद्या काय जेवायचं ही देखील परवानगी घ्यावी लागेल असं चित्र आता निर्माण झालेलं आहे। म्हणजे एखाद्याला जर श्रीखंड आवडत असेल, एखाद्याला बासुंदी आवडत असेल आणि पक्षाचा आदेश आला की श्रीखंड खायचं नाही बासुंदी खायची तर बासुंदी खावी लागेल। एखाद्याला शुगरचा त्रास असेल, त्याला गोड खायचं नसेल, त्याला गोड खा म्हणून सांगितलं तर गोड खावं लागेल। मला असं वाटतं राजकारणामध्ये असं काही होत नाही, कोणाकडे जेवायला जायचं कोणाकडे जेवायला जायचं नाही ही असुरक्षितता आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते कुठेतरी यामध्ये नाराजी पण दिसते आहे काही खासदारांची, थेटपणे बोलून दाखवताना त्यांनी बोललेलं आहे एकूण बैठकीमध्ये की कुठेतरी नाराजी आहे अशा प्रकारचे। तेच सांगितलं ना, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या किंवा शिंदे साहेबांसोबत काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जायचं याची परवानगी काढावी अशा पद्धतीचे निर्देश झालेले आहेत। उद्या स्वतः काय जेवावं ह्याचे देखील आदेश निघू शकतात। हे लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं आहे। दुसरं महत्त्वाचं, तुम्ही मला असं सांगितलं की ते राहुलजी गांधींना भेटले, ते केजरीवालांना भेटले। मला राजकारणात काही कळेनासच झालेलं आहे। ज्या केजरीवाल असं म्हणतात की काँग्रेसमुळे माझी सत्ता गेली, काँग्रेस म्हणतं केजरीवालांनी माझा विश्वासात केला, त्या दोन्ही लोकांना भेटल्यानंतर काय साध्य होणार आहे? एक तर महाराष्ट्रामध्ये 230पेक्षा जास्त आमदारांचं मॅन्डेट आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतोय। दिल्लीमध्ये सुपडा साफ झालेला आहे, त्याच्यामुळं शिंदेसाहेब गेले, त्याच्यानंतर मी आणि नरेश मस्केनी काल कदाचित शरद पवार साहेबांची भेट घेतली, म्हणून तिसरा हा दौरा असेल। त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही। एकूण ऑपरेशन टायगरची मोठ्या प्रमाणात चर्चा होते, तुमच्याकडनं देखील या सगळ्यात पहिलं सुतोवाच करण्यात आलेलं होतं। कुठपर्यंत सगळं पुढं आहे, काय नेमकं सध्या याचं स्टेटस आहे? मी त्याला ऑपरेशन टायगर असं म्हणणार नाही। माननीय शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षामध्ये काम केलेलं होतं, बाळासाहेबांचा विचार पुढे नेलेला होता, तो उशिरा का होईना UBTतल्या काही लोकांना पटायला लागलेला आहे आणि म्हणून आजच त्याची सुरुवात होते टेंबी नाक्यातनं। आज टेंबी नाक्यावर आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचे राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत राजन साळवी हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि या प्रवेशाची बैठक काल रात्री 12 वाजता माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी पार पडली। त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो। राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत उपस्थित होते आणि राजन साळवी उपस्थित होते। त्याच्यामुळे राजन साळवींची भूमिका आम्ही ऐकून घेतली, आमची भूमिका राजन साळवींनी ऐकून घेतली। 2 वर्षापासून त्यांना पक्षामध्ये येण्याच्या संदर्भामधले मी विनंती करत होतो, या सगळ्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि पहिले माजी आमदार हे आता आज प्रवेश करत आहेत। अजून एक सांगतो, उद्याचा दिवस गेल्यानंतर परवा रत्नागिरीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे, आभार यात्रा आहे, त्याच्यामध्ये एक माजी आमदार प्रवेश करत आहेत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवेश करत आहेत, जिल्हा प्रमुख प्रवेश करत आहेत, सहसंपर्क प्रमुख प्रवेश करत आहेत आणि अनेक पदाधिकारी प्रवेश करत आहेत। हा आता आजच्या प्रवेशानंतर परवा होणारा प्रवेश आहे। यामध्ये आज किरण सामंत यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे, कुठे नाराजीची चर्चा आहे? मला आपल्याला विनंती करायची आहे की राज ठाकरे साहेबांची जी भेट घेतलेली होती त्याला वेगळी कारणं आहेत। पुण्यामधल्या एका आमच्या व्यावसायिक संदर्भामध्ये ती भेट होती, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता काय झालं की कोणी कोणाला भेटायचंच नाही अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होतं आहे आणि त्याच्यावर ताबडतोब नाराजीचा काय प्रश्न आहे? स्वतः किरण सामंत काल बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीच्या अंती त्यांचा प्रवेश ठरलेला आहे। आज त्यांचं वैयक्तिक काम हे राजसाहेब ठाकरेंकडे होतं आणि आता तिथनं डायरेक्ट ते प्रवेशासाठी निघालेले आहेत। त्याच्यामुळे ते स्वतः प्रवेशाला राजन साळवी साहेबांना घेऊन येत आहेत, नाराजीचा काही प्रश्न येत नाही। पण असं आता काय तुम्ही दाखवल्यानंतर चौथा स्तंभ असल्यामुळे काय बोलायचं नाही। काही कार्यकर्ते पण नाराज दिसत आहेत शिवसेनेचे, काल उघडपणे त्यांनी बोलून दाखवलं। कार्यकर्त्यांना काय सांगायचं ही नेत्यांची जबाबदारी असते।
ते मी आमचे जिल्हा प्रमुख आमचे किरण भैया सामंत आम्ही सगळे स्वीकारू आणि कुठेही कटुता येणार नाही अशा पद्धतीची काल आमची बैठक झालेली आहे आणि काल बैठकीनंतरच राजन साळवी साहेबांनी आज 3 वाजता प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑपरेशन टायगर हे सक्रिय पूर्ण झालेलं आहे असं म्हणायचं या प्रवेशानंतर? नाही, ऑपरेशन टायगर हे नाव आम्ही दिलेलंच नव्हतं. ऑपरेशन टायगर हे नाव तुमच्याकडनं आम्हाला चांगलं मिळालेलं आहे. मी मगाशी काय सांगितलं की कुठच्याही ऑपरेशनची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये विकासाचं काम केलं, वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्याच्यामुळं युबीटीच्या लोकांना वाटतंय की उशिरा का होईना आम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलं पाहिजे आणि कुठच्याही ऑपरेशनशिवाय ही सगळी मंडळी आमच्याकडे सक्रिय होत आहे. थँक्यू. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.